टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। त्याच्याकडे आपण लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे, पण कुठेतरी मानवाने आता कुठेतरी जंगलामध्ये अतिक्रमण केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे जंगलातले प्राणी आता शहरात येऊ लागलेले आहेत। याकडे तुम्ही कसे बघता? नेमकं नाही, त्यासाठीच आपल्याला एक सामुदायिक वन अधिकार 2006चा भारत सरकारचा एक कायदा निघाला आहे आणि त्या कायद्यानुसार ज्या गावाच्या शेजारी जेवढं वनक्षेत्र असेल ते त्या ग्रामसभेला देतात आणि त्या ग्रामसभेने हे आपलं जंगल आहे, त्याला वन विभागाने गावकऱ्यांनी मिळून परत ते आपल्याला डेव्हलप करायला लागेल। वेगवेगळ्या प्रकारचे बॉटनिकल सर्वे करायला लागेल, पक्ष्यांना लागणारी फळझाडं लागवड करावी लागतील। जनावरांसाठी जर आपण जंगल डेव्हलप केलं तर गावाकडे येणार नाही, त्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करायला लागेल। विषय तोच येतो शेवटी, त्याचं राहायचं घर जर विकसित झालं तर गावाकडे येणार नाही। त्यामुळे आपल्याला हे सातत्याने प्रयत्न करून आपल्या शेजारचं जंगलं जे ते आपल्याला वाचवावं लागतील आणि मानवाने जो काही अतिक्रम केला असेल त्याला आपल्याला थोडंसं कुठेतरी विचार करायला लागेल की आपल्याला पर्यावरणाचं संतुलन सांभाळायचं असेल तर आपल्याला एक वेगळ्या अँगलने लोक जनजागृती करून याला लक्ष द्यायला पाहिजे। कारण सरकार त्याचं काम करेल, आपण आपलं काम केलं पाहिजे। लोकांचा सहभाग वाढवून वन विकसित करणं ही काळाची गरज आहे। निश्चितच तुम्ही म्हणताय की जंगल डेव्हलप करावं लागेल, मग याचा अर्थ असा आहे की जंगल नष्ट होत चाललेलं आहे। काही ठिकाणी खूप नुकसान झालं, काही ठिकाणी कमी प्रमाणे, पण मला असं वाटतं की ते परिपूर्ण म्हणजे काय म्हणतो पूर्णपणे नष्ट झालेलं नाही। अजून जंगल जल जमीन आपल्याकडे चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे, पण याला सातत्य ठेवून आपल्याला पुढे न्यायला लागेल। जे थोडंफार नुकसान झालं ते भरून काढायला लागेल वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती अवलंबून। मग त्यात वन विभागाची मदत घ्यायला लागेल, कृषी विभाग असेल, सरकारच्या वेगळ्या योजना घेऊन आपल्याला विकसित तर करावंच लागेल। काय सांगणार, आज आपला या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे। आपण केलेल्या कार्यामुळे आपल्याला या ठिकाणी पद्मश्री मिळतो आहे, एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी संपूर्ण निर्माण झालेलं आहे। काय सांगा? आम्ही वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून गेली 32 वर्षापासून काम करतोय आणि पुरस्कार मिळावा म्हणून आपलं काम नव्हे, तर हे एक राष्ट्र निर्माणाचं काम आहे। आपण जंगल जल जमीन जल आणि पशुधन ही काळाची गरज आहे, यांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं आणि पुढच्या पिढीसाठी आपण त्याला ठेवू शकतो का, असा एक बिंदू घेऊन वनवासी कलाश्रम सातत्याने काम करत आहे। पुरस्कार हा विषय दुय्यम आहे। मला असं वाटतं की आपण राष्ट्रासाठी हे सगळं काम करतोय, पण पुरस्कार मिळाला तर ही चांगली गौरवाची बाब आहे। मला जेव्हा पुरस्काराची घोषणा झाली त्यावेळेस डोळ्यासमोर एक चित्र फिरले की हे कशामुळे घडलं, तर याच्यामध्ये वनवासी कल्याणाश्रमाचे हजारो कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत। याच्यामध्ये बारीपाडा गाव संघटित रूपाने पाठीमागे उभा आहे आणि खानदेशामध्ये वेगवेगळ्या संस्था संघटना व्यक्ती जे पर्यावरणामध्ये काम करत आहेत, हा सगळ्यांचा सन्मान आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा गौरव जो आहे इथं जो आज जळगावमध्ये जो होतोय माननीय बाळासाहेब चौधरी आणि डॉक्टर आनंद फाटक यांच्या उपस्थितीमध्ये, तर हे कल्याणाश्रमाचा गौरव आहे आणि कल्याणाश्रमाला अशा पद्धतीने कामाची प्रेरणा पुढे जाऊन सातत्याने करण्यासाठी जर एक बळ जे लागतं ते मला वाटतं जळगावकरांकडून आम्हाला मिळतं आहे आणि जळगावकरांचा आम्ही मनापासून खूप खूप आभार मानू की अशा पद्धतीने कार्यक्रम घडवून आणला आहे की जेणेकरून वनवासी कलाश्रम देशभरामध्ये काय काम करते हे लोकांच्या समोर जावं आणि हे या माध्यमातून मला वाटतं की खूप चांगला योग आहे आणि पुरस्कार तर मिळत राहतील। पुरस्कार हा विषय दुय्यम आहे, पण समाजाला शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी आपण जंगल जल जमीन जन आणि पशुधन मी वारंवार त्याचा उल्लेख करेल, कारण ही संसाधनं आहेत ही आपल्याला कुठनं आयात करायची गरज नाही, आपल्या अवतीभोवती उपलब्ध आहेत, ते पूर्ण नष्ट झालेले नाहीत। याचं नीट व्यवस्थापन करून आपण त्याला न ओरडता याला आपण पुढच्या पिढीसाठी त्याचा ठेवू शकू का, कारण पर्यावरण ही खूप महत्त्वाची गरज आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला पर्यावरणावर काम करावंच लागणार आहे। मला असं वाटतं की वनवासी कल्याणाश्रमाने योग्य दिशा पकडली की जो सगळा आदिवासी समाज आहे हा डोंगरदऱ्यात राहतोय आणि त्या ठिकाणी जंगल जल ह्या खूप कमी मात्रात म्हणजे याचं नुकसान जास्त होत आहे, तर हे एक नवीन विचारधारा पुढे येते की आपण जंगल जल जमीनचं रक्षण करूया आणि आपल्या गरजा कमी करून आपल्याला शाश्वत विकासाकडे वाटचाल करता येईल का, असा एक प्रयत्न चालला आहे। मी पुन्हा जळगावकरांचा एक मनापासून आभार मानेल की त्यांनी नागरी सत्कार ठेवून हा विषय सर्वदूर पोहोचवण्यासाठी यातनं मदत होईल असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।